नमस्कार. सुहाना अंबारी मसाले को प्रेझेंट्स होम मिनिस्टर भारत दौरा को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सोच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद, मोत्यांची कलाकुसर आणि व्यापारासाठी प्रसिद्ध असं हे ठिकाण दीप्तिश्री नगरमध्ये आलेले आहोत. तेलंगणा राज्यात आहोत आणि हैदराबादमध्ये संस्कृती अजित सातारकर या वहिनींना भेटणार आहोत. जाऊन बोलतं करणार आहोत सातारकर कुटुंबाला. चला भेटूया. मी संस्कृती अजित सातारकर. मी मूळची हिंगोलीची आहे आणि लग्नानंतर नांदेड. माझं लग्न 11 डिसेंबर 2017 रोजी झालं आणि लग्नानंतर मी महाराष्ट्रातून हैदराबादला आले. मला आठवतं मी लहान असल्यापासून म्हणजे लग्न व्हायच्या आधीपासून मी आईला विचारायचे, आई मला कधी पैठणी भेटेल. तर आई सांगायची, अरे तुला लग्न करावं लागेल, नंतर आदेश भाऊजी घरी येतील. जसं मला कळालं की हो तुम्ही आहात, आम्ही तुमच्या घरी येत आहोत, तर पूर्ण घर आवरणे, नातेवाईकांना फोन करणे, आजूबाजूच्या शेजाऱ्यांना कळवणे, मित्रमैत्रिणींना कळवणे. तर म्हणजे मागे 2 दिवसापासून मी फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर ऑनलाईन आहे आणि ऑफलाईन मी वेळेसाठी सगळ्यांना आमंत्रण देत होते की महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा कार्यक्रम आणि त्याची आदेश बांदेकर भाऊजी. हे सगळे पाहता तुम्हाला कळालंच असेल की मला घरात किती बोलायला मिळतं आणि आदेश बांदेकर यांना किती बोलायला मिळेल. त्यामुळे नक्की पहा होम मिनिस्टरमध्ये आमचा एपिसोड. जरदारीचा मोर नाच राहावा, दाही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा. माय माऊलींना देतो मान, पैठणीची तर वेगळी शान, वहिनींचा करतात सन्मान. ओळखा पाव कोण? कोडे खेळ उखाणे भारी, कोडे खेळ उखाणे भारी, बक्षिसांची तर गंमतच न्यारी, उत्साहाला देतात प्रोत्साहन. ओळखा पाव कोण? होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण हिंगोलीचं. हिंगोली, मराठवाडा. हो, मराठवाडा. हो. शाळा कुठली? शाळा सर्जदेवी भारुका विद्या मंदिर. घरी कोण कोण होतं हिंगोलीला? घरी आई, बाबा, बहीण, भाऊ आणि मी, असे आम्ही 5 जण. आणि तुमचं बालपण? माझं बालपण ॲक्च्युली माझं आजोळून औरंगाबाद आहे, पण वडिलांच्या नोकरीमुळे आम्ही नांदेडला शिफ्ट झालो. तर ऑलमोस्ट सगळं बालपण नांदेडलाच गेलं. लग्न करून तुम्ही थेट हैदराबादला आला? नाही, ॲक्च्युली असं झालं की मी हिंगोलीला पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये हेडमिस्ट्रेस या पदावर होते. तर माझ्या शाळेचा बॉन्ड होता. खाली बसू का? नाही, बाईंच्या वर्गात बसल्या वाटतं. हा, मग मी प्रेमळ बाई आहे तशी. तर मग बॉन्डनुसार मला 2 वर्ष कंप्लीट करणं गरजेचं होतं. मला एक सांगा, हा बॉन्ड होण्यापूर्वी तुमचा बॉन्ड कधी क्रिएट झाला? ॲक्च्युली 2017च्या मेमध्ये आमचा पाहण्याचा प्रोग्राम झाला. कसं काय? नॉर्मल आपले माझी आई जी आहे ती हिच्या मावशीची मैत्रीण आहे, तर त्यांना ओळखीमधून स्थळ आलं. तो दिवस आठवतोय जेव्हा पहिल्यांदा तुम्ही एकमेकांना बघितलं? हो सर. काय झालं? ॲक्च्युली मला यांचा त्या दिवशी खूप राग आला सर. तेव्हाच आला होता की आत्तापर्यंत येतोय? नाही, आता निवळलाय तो, मावळलाय. मावळला. काय झालं होतं? राग येण्याचं कारण असं होतं की सगळे बसले होते छानपैकी आणि आम्ही आईस्क्रीम द्यायचं ठरवलं होतं. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण चहाच्या ऐवजी आईस्क्रीम देऊया. बरोबर आहे. तर असा अँगल होता की समोर आमचा बेड होता हॉलमध्ये आणि एक्झॅक्टली असं तिरपामध्ये इथे मी किचनमध्ये उभी होते, चांगले छान तयार होऊन. म्हणजे मला हिरोईनची एंट्री मारायची होती यांच्यासमोर. म्हणजे कसं, उडी वगैरे मारून? नाही, म्हणजे कसं मला सांगा ना. म्हणजे की जसं की पप्पा म्हणतील असं स्लो मोशन. म्हणजे मनात तर तेच चालू होतं, पण मी ऍक्टिव्ह. म्हणजे जेव्हा वडील म्हणले की आता ये बरं बाहेर, तेव्हा मला छान यायचं होतं, कूल. म्हणजे असं होतं की मैत्रिणीने अनुभव सांगितले, अगो खूप भीती वाटते बरं का, म्हणजे मुलाच्याही खूप प्रश्न विचारते बरं का, तू असं शांत राहा, जास्त बोलू नको, वरती पाहू नको, नाही तर मग म्हणजे काही समजतील. तर मी म्हटलं मी असं काही करणार नाही. मी आजच्या काळातली तरुणी आहे, मी मस्त बिंदास जाणार आणि शाईन मारणार. बरोबर. मग काय पडदा बिडदा तोडून बाहेर गेले? काय केलं मग तुम्ही? नाही सर, कशी मी एंट्री केली? नॉर्मली नाही, मला आधी एंट्री सांगा ना. मी बिंदास चालत आले, सगळ्यांकडे पाहिलं, मग मी असं हेरलं, अच्छा हा मुलगा ठीक आहे. तुम्हाला काय वाटलं ऍडमिशनसाठी पालक आले? मग तुम्हाला सांगा, एवढं केल्यानंतर तुम्हालाच राग आहे वा? हां, त्याचं कारण असं होतं सर की आता मी तर एवढी एंट्री प्लॅन केली मनामध्ये, तर तो जो असा तिरपा होता म्हणजे बेडरूममधून आमचं हे, तर मी आईस्क्रीम काढताना झाला फ्रीजचा आवाज. यांनी वळून पाहिलं, म्हणजे माझं सरप्राईजच गेलं ना. म्हणजे यांच्या मनात असेल, अरे सुंदर असेल, कशी येईल, म्हणजे तू मला आधी का पाहिलंस?
फ्रीजचा दरवाजा कोणी आपटला? स्वाभाविक आहे काहीतरी. आता आतून जर आवाजच आला ते बघणार ना. वळतो माणूस सहज बरोबर त्या आहे. बाजूला. मग हे वळले, वळले. तिथे आईस्क्रीम वितळलं. मग तेव्हा तुम्ही बोलले एकमेकांशी? हे जनरल की आता माझा जॉब तर शहराच्या बाहेरच असतो, म्हणजे असं मोठं पुणे, हैदराबाद, चेन्नई वगैरे साईडला. तर मग ती तयारी आहे नाही आहे वगैरे असं नॉर्मल विचारलं. मला सांगा, तुम्ही हेड मिस्ट्रेस होता असं सांगितलं. अशा वेळेला तिकडचं सगळं लगेच सोडून देण्याचा निर्णय घ्यायचा आणि इकडे यायचं, म्हणजे परराज्यात यायचं. असं काय, म्हणजे काय जादू होती, काय झालं? आवडले सर. हे आवडले मला. आणि मग लगेच होकार झाला? 2-3 दिवसानंतर टाइम दिला. वडिलांनी मला विचारलं, यांच्या घरी विचारलं, मग आम्ही होकार सांगितला. कसं वाटतं इथे? छान वाटतं सर, खूप छान. म्हणजे आधी मलाही थोडी भीती होती की एक तर बाबा आपण हिंगोलीच्या बाहेर नाही पडलो, मग हैदराबाद मोठं शहर आहे, मेट्रो सिटी आहे, दुसरं भाषा तेलुगू येत नाही, ठीक आहे, इंग्लिश आहे, हिंदी आहे, पण लोक कितपत समजून घेतात हाही प्रश्न होता. पण मग मी इथे आल्यानंतर काय केलं, ॲक्च्युली मी तिथे हेडमिस्ट्रेस होते तर मी तेच कंटिन्यू केलं. इथे आल्यावर पण मी एका शाळेत जॉब घेतला. मग मुलांसोबत रमताना, शिक्षकांना बोलताना वगैरे थोडं थोडं तेलुगू समजायला लागलं आणि तो भाषेचा अर्थ हळूहळू मला सांगा, आता ही सगळी मंडळी आहेत ही इथलीच आहेत? कारण तुम्ही ओळख करूनच दिली नाही ना. नक्कीच थेट तुम्ही एकदम आईस्क्रीमकडेच गेला. सांगा, द्या ओळख करून द्या. सर. माझ्या सासूबाई आहेत त्या. नमस्कार. माझी आई, नमस्कार. माझे वडील, नमस्कार. माझे मोठे सासरी बुवा, नमस्कार. त्या काकू आहेत आमच्या मोठ्या, नमस्कार. मग माझी लहानी काकू, हो. माझ्या तिन्ही मावश्या आल्या सर. आणि कौतुक असं की रात्रीतून रेल्वे नाही भेटली, फ्लाईट नाही, तर ते स्पेशल गाडी करून आम्ही ड्रायव्हर पळवून औरंगाबादहून आले. रात्री 8 वाजता बसलो आणि इथे सकाळी धावत पळत की कार्यक्रमाच्या वेळेवर पोहोचतो की नाही. कुठून आलात? आम्ही औरंगाबादहून, आम्ही तिघी मावश्या. किती तास प्रवास करून आले? 9 तास. तुम्हाला नमस्कार माझा. आणि त्या 9 तासाच्या प्रवासामुळे तुम्हाला कविता करायला वेळ मिळाला, माहितीये का? खूप वर्षापासून मी तुम्हाला भेटण्यासाठी हे झाले. मी फोन सुद्धा केला होता, आजोबा आजीचा जो होता एपिसोड त्यात मी फोन केला, माझा फोन लागला सुद्धा आणि मला ते म्हणाले हो आम्ही नक्की येऊ, कळव. नंतर काहीच रिस्पॉन्स नाही तेव्हापासून. आणि विशेष म्हणजे माझ्या आईची फार इच्छा होती, व ती लेकीची नाही पण नातीने पूर्ण केली. तर ही सगळी मग बाकीची मंडळी इथे स्थिरावलेली हो आहेत. सर. अजून ती माझी लहानी बहीण आहे, नमस्कार. तो भाऊ आहे, त्या ननंद आहेत, त्या भाऊजी, त्या मामी आहेत, आणि मग बाकी सगळी मित्रमंडळी सर. आणि हे सुद्धा म्हणजे कालपासून इतकी तयारी आणि सांगण्यात मला आनंद होतो की असं नाही की फक्त मराठी आहेत, काही आपलं तेलुगू फॅमिली सुद्धा आहेत. बरोबर. तुम्ही खाली रांगोळी पाहिल्या असतील सर. हो. 11 वाजता येऊन समोर एक ओल्ड एज होम आहे, त्यातल्या अम्मा होत्या. मी त्यांना फक्त म्हणलं की होम मिनिस्टर, डू यू नो अबाउट होम मिनिस्टर? ओ ओके ओके, साडी पैठणी. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली पैठणीची एवढी क्रेज, वा. हा. आणि मग त्यांनी पण त्या खूप आनंदाने अम्मांना माझा रांगोळी नमस्कार काढली. हो, सांगा. सर. हा, बरं, मला एक तुम्हाला विचारायचं आहे. आता इतकं सगळे इथे काही तेलुगू फॅमिली आहेत, इथे येऊन तेलुगू भाषा आत्मसात केली तुम्ही. आज तुम्हाला सगळ्यांना भेटून मला आनंद झाला. हे जर तेलुगूत मी बोलायचं असेल तर मला कसं शिकवाल? सर ॲक्च्युली मला समजतंय तेलुगू, बोलता येत नाही. म्हणजे तुम्ही काही मला शिकवणार नाही? मला वाटलं हेड मिस्ट्रेस आहेत, मी आपला ज्युनियर KG मध्ये असल्यासारखा बसणार होतो आणि 4 शब्द बोलण्याचा प्रयत्न करणार होतो. मी एक वाक्य नक्की शिकू शकतो. कुठलं? नाकू तेलुगू रादू. मला तेलुगू येत नाही. मला वाटलं त्या म्हणतायत नाकूने सुरुवात केली तर परत येऊ नका हैदराबादला. त्याने पण मला खरंच सगळ्यांना भेटून आनंद झाला. हे तेलुगूत कसं बोलतात? నాకు అందరితో కలిసి చాలా సంతోషమైంది, ఆనందం అయింది. నాకు అందరితో కలిసి एक 1 सेंटेन्स. నాకు అందరితో కలిసి ना तू अंदर तो कलसे చాలా ఆనందమైంది, సంతోషమైంది. मला आनंद झालाय तुम्हाला भेटून. तर आज जर तुम्हाला सकाळी फोन आला असता की आम्ही मस्करी केली होती, आम्ही येत नाही आहोत, तर काय झालं असतं? थोडा राग आला असता, तो हक्काने आला असता की भाऊजी का नाही आले. अच्छा, म्हणजे माझ्यावर राग आला. बरं, हां. आणि मग थोडा हिरमोड झाला असता, पण मनामध्ये कुठंतरी होतं सर की नाही, येणार म्हणजे येणार. माझं स्वप्न आहे ना होम मिनिस्टरमध्ये यायचं, तर नक्की येणार. क्या बात आहे. पण मला विचारायचं आहे की समजा तुम्हाला सांगितलं असतं आम्ही आज सकाळी की आज आम्ही तुमच्याकडे रद्द केलाय कार्यक्रम आणि त्याच वेळेला समोरच्याच बिल्डिंगमध्ये आम्ही आलो आहोत, तर काय केलं असतं तुम्ही?
सर तुम्हाला पाहायला मी कुठेही पोहोचले असते आणि आपला प्रोग्राम पाहण्यासाठी. पण माझ्याशी वाद घातला असतात. तुम्ही मला कालपर्यंत सांगितलं येणार, आज सकाळी आला नाहीत आणि मी समोर तक्रार गेला. केली असती सर, असं कशामुळे की म्हणजे मी किती वाट पाहिली. आणि मला तुम्हाला एक गंमत सांगायची काय आहे. हो? ऍक्च्युली माझी दुसरी वेळ पार्टिसिपेट करायची. बरं, पहिली वेळ मी स्वप्नात होम मिनिस्टर केलेलं आहे. म्हणजे कसं काय? म्हणजे असं की छान, पहिले तर मी आधी आईला म्हणायचे आपल्याकडे बोलव ना त्यांना, प्लीज मला पैठणी भेटेल. माई म्हणायची लग्न कर. म्हणजे एवढं सगळं करायचं त्यांच्यासाठी, मग आपण त्यांना असं बोलू ना आपल्या घरी. मग ते नंतर जसं जसं समजदारपणा येत गेला मग कळालं की नाही, लग्न करावं लागतं. म्हणजे करायचं सुद्धा होतं. तुम्ही उगाच खुश होऊ नका, पैठणीसाठी लग्न केलं तुम्ही. तुमच्यासमोर हळूहळू एक एक रहस्य खुलतंय. बरं, या सगळ्या प्रवासातला एखादा मसालेदार किस्सा सांगायचा असेल तर कुठला सांगा? नक्कीच सर. मसालेदार म्हणजे मला आठवतो आमच्या लग्नातला किस्सा. तुम्ही काय असे चेहरा का गंभीर झालाय? मी म्हणलं आता काय मसालेदार सांगते, जरा पाहावं लागेल. तर भावंडाने आम्ही केलं प्लॅन की ठीक आहे यांचे बुटं कधी लपवायचे वगैरे. त्यांना वाटलं की आता तू त्यांची होती, तू त्यांच्या फेवरमध्ये जाशील. तर ॲक्च्युली माझा रेकॉर्ड आहे की आमच्याकडच्या सगळ्या लग्नांमध्ये मी बुटं पळवते. पण आता माझं लग्न मी कसं पळवणार? मी इच्छा होती, मी दिले पण असते. पण मग भावांना म्हणलं की नाही, मी अजूनही तुमच्या साईडनी आहे. आणि मग यांना थोडं वाटू लागलं होतं की आता साले साहेब आहेत, मेवणी आहे, बाबा किती ठेवू मी खिशामध्ये. तर मी म्हणलं की नाही नाही, असं काहीच नाही आहे. वडील थोडे ना म्हणजे शिस्तीचे आहेत म्हणलं, त्यांना असं आवडत नाही रे. म्हणलं तू बिंदास बुटं कुठेही सोडून दे, माझा शब्द म्हणलं कोणी घेणार नाही. आणि जसं मला भेटलं की हे थोडे गाफील आहेत, मी माझ्या भावाला हिंट केली, मग बुटं पळवले आम्ही. यांच्याकडून तर पैसे घेतलेच. नंतर आमची सगळी टीम सासूबाईंकडे गेल्या. काकू काकू भाऊजी म्हणले तुमच्याकडून पैसे घ्यायचे, त्यांच्याकडे नव्हते. तर असं दोन्हीकडून त्यांनी पैसे घेतले बुटाचे. काय बारीक बारीक घटना असतात, पण त्या आठवणी कायम स्मरणात राहतात. आज इतकी छान दोन कुटुंब तुमची एकत्र आलेली आहेत, सगळे आनंदात आहेत. अशा वेळेला एक आव्हान वहिनींना द्यायचं आहे. या घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. एक एक चिठ्ठी शोधत ती चांदीची अन्नपूर्णा वहिनींना मिळणार काय 1 मिनिटात, ते आता बघणार आहोत. वेळ 1 मिनिटाची आहे. सगळे मदत करू शकतात सांगायला. डोली सजा के रखना. वेळ सुरू झाली. 1 मिनिटामध्ये हे आव्हान पूर्ण करणार का आपण बघणार आहोत. लवकर पळत पळत 10 सेकंद झालेली आहेत. हाती मेरे साथी, इकडे इकडे, हाती मेरे साथी. 20 सेकंद झाली. फक्त 40 सेकंद राहिलेली आहेत. शबरीची बोरं आहेत. 30 सेकंद झाली. दिवा जळतो देवापाशी. 40 सेकंद दिवा झालेली जळतो आहेत. देवापाशी. 10 9 8 मिळाली. 7 अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. थँक्यू सर. ही चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा आलेली आहे. अभिनंदन. आणि वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून मिळते आहे ही भेटवस्तू. अभिनंदन. बरं, तुमच्याबद्दल घरातले काय म्हणतायत ते मला ऐकायचं आहे. ते दोघं खूप एकमेकांना समजून घेतात, व्यवस्थित राहतात आणि आपल्याला तेच हवं असतं की दोघांनी नीट राहावं. सुनबाई चांगले आहेत. सुनबाई छान आहे. द्या. संस्कृतीचा स्वभाव खूप प्रेमळ आहे, शांत आहे. आणि जावई जावयांचा पण स्वभाव खूप शांत आहे, प्रेमळ आहे. ते सुद्धा खूप चांगले आहेत का? अजून कोणी? नमस्कार, मी संस्कृतीची मोठी बहीण. बहीण ही फक्त बहीण नसते कधीच, ती एक जवळची मैत्रीण असते. आणि श्रुती माझी खूप जवळची मैत्रीण आहे. प्रचंड उत्साही आणि प्रचंड कॉन्फिडंट मी कोणाला पाहते तर तिच्यामध्येच पाहते. आणि खरंच मला ती बहीण म्हणून भेटली म्हणून मला खूप ऊर पण भरून येतो किंवा मी स्वतःला खूप भाग्यशाली पण समजते. कसं वाटतं असं ऐकताना? छान वाटतं. हां, खूप छान वाटतंय. डोळे भरून आले. बरं, आता या ठिकाणी एक चित्र काढायचं आहे. ते चित्र काढल्यानंतर चित्र काढून झालं की सगळ्यांनी ओळखायचं. तुम्ही जर ते ओळखलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. हां, न बोलता मनातल्या मनात वाचा आणि चित्र काढा.
दाखवा न बोलता. अभिनंदन, हे पहिलं बक्षीस मिळालं. तुमची वेळ सुरू होते आता. सुरू. हां, मस्त, छान काढलं. आणि तुम्ही सांगायला सुरुवात केली की वेळ सुरू होणार हा. पूर्ण होईपर्यंत गप्प राहा सगळे. दाखवा न बोलता. चूक. 10 9. तुम्ही मोठी बहीण आहे यांची. अशी कुठे नांदेडमध्ये बघितली? हिंगोली ना तुमचं? हिंगोलीत बघितली का हैदराबादला? थांबा दाखवा. ही म्हस कुठे फिरते? ही म्हैस अशी कुठे आहे सांगा मला. अभिनंदन, मेवणी धावून आली आहे तुमच्या मदतीला. अभिनंदन. तिसरं चित्र तुम्ही काढा. तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. दाखवा. मकर संक्रांत. पोंगल. वा वा वा, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. किती छान. सगळी बक्षिसं मिळालेली आहेत. काही जणांनी जे लिहिलं नाही म्हणजे बोलले नाही ना ते लिहून दिलंय. तुम्ही घरी सुद्धा शिक्षकासारखं वागता, खरंय का? नेहमी नाही, पण जेव्हा एखादा समजा कार्यक्रम असतो, जसं की मला आवड आहे की करायचं म्हणून असं करायचं नाही थातूर मातूर, पूर्ण आपण त्याला स्वतःला जीव लावून ते काम करायचं. मग तेव्हातलं माझा शिक्षक जागा होतो, पटकन करा, का नाही झालं हे तिकडे ठेवा, झालंच पाहिजे. तुम्ही पण लगेच बेल वाजवा म्हणजे वर्गातनं बाहेर जाते. चांगले. इथून पुढे असं सुरू झालं की ट्रंग केलं की तास संपला, बाई वर्गाच्या बाहेर. हां, बरं, पुढचं. जेवणाचे खूप नखरे आहेत म्हणजे काय? नाही नाही, प्रत्येकाच्या आवडीनिवडी असतात आणि स्वभावाला मानेल तसं. पण आहे ते मान्य करता. हे मी सांगते काय म्हणजे काय कारण नका देऊ तुम्ही. निबंध नका लगेच तुम्ही निबंधच सुरू करता. थांबा. स्वतःच्या वस्तू कुठेही विसरता. सकाळी शक्यतो का हसलात आधी सांगा, मग पुढचं वाचतो. आणि थोडं क्लू आहे की सकाळी थोडं उशिरा उठते. मी काही बोललो नाही. सकाळी थोडं एवढंच मी बोललो आणि गप्प राहिलो. मग हे मान्य आहे तुम्हाला? हो सर, मान्य आहे. काय हो म्हणजे असं म्हणणं मला आहे की सांगा, तुम्हाला एखाद्या अडचणीचा प्रश्न आल्यानंतर तुम्ही जे काही अचे करून टेन्शन घेता, काय आहे हे समस्या? नाही आहे, मान्य आहे. आणि ती लागलेली सवय बहुतेकरित्या माझ्यामुळे आहे. कारण सकाळी ती आधी हेडमिस्ट्रेस असताना 7:45 वाजता शाळेत जायची. पटकन हायपर होता. मान्य आहे. आता मला सांगा, आता देतो संधी. हे इतके आरोप केलेले आहेत सगळ्यांनी. स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला कराल? म्हणजे मी पण अनुभव केला आहे की हायपर लवकर होते, पण परिस्थिती नंतर उत्तम सांभाळते. तर तिची पहिली जी स्टेज असते, परिस्थिती समजून घ्यावी बाबा, नंतर रिस्पॉन्ड व्हावं की रिॲक्ट व्हावं, हे मी आता शिकेन. म्हणजे हा बदल कराल मी स्वतः? हा बदल करेन. सर ॲक्च्युली मी काही लाईन तयार केलं होतं तुमच्यासाठी. म्हणा. महाराष्ट्रातील औरंगाबाद माझी जन्मभूमी, तेलंगणातील हैदराबाद अजितरावांची कर्मभूमी, भाषाभेद प्रांत विसरून आज होम मिनिस्टरचे स्वागत करण्यास सज्ज मी. अरे वा, उखाणाच झालाय. त्याच्यावरती तुम्ही काय केलं? आता उखाणा तयार केलं होतं. केलाय ना? हो सर. मग घ्या. लहानपणीपासून शाळेमध्ये खेळतो क्रिकेट. संस्कृतीला पाहिल्या क्षणी पडली माझी विकेट. असेच हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांचं प्रेम करत राहा. आणि आजूबाजूची सगळी मंडळी ही आता खरं तर कुटुंबाहूनही जास्त जवळ आलेली आहेत. त्या तुमच्या दोघांच्या सुखासाठी प्रार्थना करत असताना आता क्षण आला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे
पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची आठवण. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया आणि हैदराबादमधला हा आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.